जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 22वा हप्ता वितरित केला जाणार आहे 13 मार्च 2026 या तारखेला संध्याकाळी 5 वाजता पीएम नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हे आसाममध्ये याचं प्रसारण होणार आहे लाईव्ह. तर 5 वाजता त्या दिवशी प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी तुमच्या खात्यावरती हे 2000 रुपये येणार आहेत की नाही हे कसं चेक करायचं तुम्हाला, या जो 22वा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा त्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे कसं चेक करायचं अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून ते मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवरती यायचे आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणारच आहे आपल्या व्हिडिओच्या. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्या समोरच इथं वेबसाईटवरती आल्यानंतर एक नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे, तुम्ही बघू शकता जे अपडेट झालेलं आहे. इथं द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द 22nd इन्स्टॉलमेंट ऑफ द पीएम किसान ऑन 13 मार्च 2026 फ्रॉम गुवाहाटी आसाम असं एक अपडेट आलेलं आहे. तर 13 मार्चला हे हप्ता तुम्हाला मिळणार आहे. तर या यादीत तुम्हाला नाव चेक करायचं आहे. या पात्रता यादीमध्ये नक्की तुम्ही पात्र आहात किंवा नाही, तुमच्या खात्यावरती हे 2000 रुपये जमा होणार आहेत की नाही आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता बेनिफिशरी लिस्ट, हे जे ऑप्शन आहे या यादीत जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. बेनिफिशरी लिस्ट पात्रता यादी असते, हे तुमच्या संबंधित जिल्ह्याची तुमचं नाव जर या यादीत असेल तरच तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहेत. तर याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला क्लिक केल्यानंतर दुसरी विंडो ओपन होणार आहे. इथे तुम्हाला आता जे ऑप्शन देण्यात आलेले आहेत, सर्वात प्रथम तर तुम्हाला इथं स्टेट निवडायचं. तुम्हाला स्टेट निवडल्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे, तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट निवडायचं इथं त्यानंतर तुम्हाला इथं तालुका निवडायचा आहे आणि तुमचं जे गाव आहे तालुक्यामध्ये इथं तुम्हाला निवडायचं आहे. आणि हे सर्व निवडल्यानंतर खाली इथं त्याच्या साईडला गेट रिपोर्ट हे जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता या नवीन लिस्ट आलेल्या आहेत, ज्या भारतीय कृषी विभागाकडून नवीन याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत, जे 22व्या हप्त्यासाठी शेतकरी पात्र आहेत, ज्यांच्या खात्यावरती डीबीटीद्वारे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांची यादी इथं देण्यात आलेली आहे. तर या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे. जर या यादीत नाव असेल तरच तुम्हाला 22वा हप्ता पीएम किसान योजनेचा तुमच्या खात्यावरती दिलं जाणार आहे. इथं बघू शकता जवळपास पेज सुद्धा आहेत, खाली इथं पेज सुद्धा दिसणार आहे. तुम्हाला पेज सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि नाव चेक करायची आहेत. या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पीएम किसानचे 2000 रुपये मिळणार आहेत. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.